मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय श्रीराम. ज्या प्रकारे शरद पवारांच्या प्रवक्त्याने विकास लवांड्याने ज्या प्रकारे घुसखोर करणाऱ्या कीर्तनकारांची यादी जाहीर केली, मुळात वारकरी संप्रदायामध्ये कोणीच घुसखोर नसतो. इथं यारे लहान थोर याची भलती नारी, इथं प्रत्येकाला अधिकार आहे. आणि तुम्ही जी यादी जाहीर केलेली आहे ते तर वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ लोक आहेत. अशा लोकांबद्दल तुम्हाला बोलताना लाज नाही वाटत? मुळात त्या शरद पवारांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण आजपर्यंत करत आले, ज्या शरद पवारांना राजकारणातलं चाणक्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं किंवा स्वतःला ते चाणक्य म्हणून घेत होते, त्या शरद पवारांचा महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे धुमशाक जर कोणी उडवला असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. अरे तुम्हाला नाडायचं असेल, तुम्हाला राजकारण करायचे असेल तर त्यांना जाऊन नाडा ना. तुम्ही वारकरी संप्रदायाला का मध्ये घेता? आणि मुळात वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचं स्वतंत्र व्यासपीठ आहे. आम्हाला आळंदीला कुराण शिकवलं जात नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यावर बोलत नाही. आम्हाला गीता शिकवली जाते, रामायण महाभारत ज्ञानेश्वरी शिकवली जाते आणि सर्व कीर्तनकार त्याच्यावरच बोलतात आणि त्याच्यावरच बोलतील. या उलट आमच्या कीर्तनकारांची यादी जाहीर करण्याच्या ऐवजी या शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षांनी त्यांनी जे काही ब्रिगेडी लोक तयार केलेत आणि कीर्तनकाराच्या वेशामध्ये संप्रदायामध्ये घुसवतायत त्यांची यादी जाहीर करावी. ज्यांना ज्ञानोबा तुकोबा कोण हेच माहिती नाही, असेही लोक आज फेटे बांधून ब्रिगेडी विचार, हिंदू विरोधी विचार कीर्तनातून मांडताय. मुळात ते ब्रिगेडी आणि त्यांना घडवणारे शरद पवार आहेत. तर तुम्ही त्यांची यादी जाहीर करा. नाशिकला कॉर्पोरेट जिहाद झाला, त्याच्यामधले गुन्हेगार जे आहेत, जिहादी आहेत, त्यांची यादी जाहीर करा. अमरावतीमध्ये ज्या एका मुलाने 180 मुलींना लव जिहादमध्ये अडकवलं, त्यांचे जवळपास 350 व्हिडिओ व्हायरल केले, त्यांची यादी जाहीर करा. महाराष्ट्रामध्ये कितीतरी जिहादी आतंकवादी आपल्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आतंकवाद्यांना आश्रय देतात, त्या आतंकवाद्यांची यादी जाहीर करा. अहो एवढंच काय, या महाराष्ट्रामध्ये कितीतरी बांगलादेशी घुसखोरी येऊन राहत आहे, त्यांची यादी जाहीर करा. आहे तुमच्या बुडात दम नाहीये. तुम्ही टार्गेट कोणाला करताय? वारकरी संप्रदायाला. का? कारण हा शांतिप्रिय संप्रदाय म्हणून. पण लक्षात घ्यावा, आम्ही वारकरी आहोत, आम्ही मेनापेक्षा मऊही आहोत. पण जर आम्ही आमच्या जातीवर आलो तर आम्ही वज्राला सुद्धा भेद घालू शकतो, हे लक्षात ठेवावं. रामकृष्ण हरी, जय श्रीराम.